नमस्कार मंडळी. तर आज मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आली आहे आणि पूर्ण माझा ग्रुपच आलेला आहे, कारण तसं आम्हा सर्वांनाच इन्व्हिटेशन होतं. तर तिच्या घरी ना एक छोटीशी पूजा होती आणि त्यासाठीच तिने आम्हाला बोलावलं होतं. तर विथ फॅमिली आम्ही गेलेलो तिथे आणि इथे तिचे आई-बाबा पण आलेले होते. काही दिवसांपूर्वी नुकतेच तिचे आई-बाबा पण आलेत आणि त्यांच्यासोबत छान गप्पा-मस्ती आमच्या सुरू होत्या आणि छान वाटत होतं ॲक्च्युली, कारण भारतातून कोणीतरी आल्यानंतर आम्हाला खरंच खूप आनंद होतो. तर तसंच आमचं सुरू होतं आणि मग इथे तिने ना आम्हाला जोडीजोडीने बसवून ना इथे सगळ्यांना हळदी-कुंकू केला आणि वाण वगैरे जे काही होतं तर ते तिने दिलं आणि त्यानंतर मग आमच्या गप्पा-मस्ती सुरू होत्या आणि त्यानंतर महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे आपण कसं आपल्या भारतामध्ये हळदी-कुंकू झाल्यानंतर उखाणा घेतो. तर ती पण आपण मजा करूया म्हटलं. तर त्या निमित्ताने ना आम्ही इथे, कारण उखाणा कोणालाच येत नव्हता. तर त्यामुळे सगळेजण ना इथे उखाणा पाठ करण्यामध्ये लागलेले. जसं आपण एक्झामसाठी प्रिपेअर होतो तसंच इथे सुरू होतं आणि इथे मी पण उखाणा छान घेतला आणि तोही मी पण पाहूनच घेतला Googleवरती. आणि इथे सगळेजणं उखाणा घेत होते. तर तो एक गमतीशीर भाग झालेला, म्हणजे खूप मजा आली. आणि इथे हे नॉन महाराष्ट्रीयन आहेत, पण तरी देखील ह्यांनी मराठीमध्ये उखाणा घेण्याचा प्रयत्न केला, पण ते खूप छान वाटत होतं, आम्हाला गोड वाटत होतं. तर अशा पद्धतीने आमची मस्ती सुरू होती आणि त्यानंतर मग आम्ही छोटासा ना एक मैत्रिणीचा काही दिवसांपूर्वीच बड्डे पण झाला होता, तर त्यानिमित्ताने आम्ही इथे बड्डे पण तिचा सेलिब्रेट केला. आणि इथे जेवणासाठी आमची प्रॉपर भारतीय बैठक होती. तर बऱ्याच दिवसांनी अशा पंगतमध्ये जेवायला बसलेलो. नॉर्मली असं होत नाही, पण असं छान वाटत होतं. आणि नंतर मग इथे काकूंनी ना भारतातून मुलांसाठी काही गिफ्ट्स आणले होते, तर ते डिस्ट्रीब्यूट करत होते आणि मुलं त्यामुळे खूप खुश झाली होती. बाय, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.